एग रोलसाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला, त्यात चिमूटभर मीठ टाकलं, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असा गोळा मळून घेतला. 15 ते 20 मिनिट भिजू दिलं. त्यानंतर अर्धा गाजर, अर्धी काकडी, 1 कॅप्सिकम, 2 कांदे आणि 1 कोबीचा कांदा असं सगळं काही बारीक उभं चिरून घेतलं. त्यानंतर हे सर्व तव्यावरती थोडंसं तेल टाकून एकदम छान असं वाफवून घेतलं 5 ते 10 मिनिटांसाठी कमी आचेवरती. त्यात थोडं चिमूटभर मीठ टाकलं. त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आणि वाफ दिली. 3 अंडी घेतली एका बाउलमध्ये, त्यामध्ये चवीनुसार एकदम थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं, व्यवस्थित फेटून घेतलं. तोपर्यंत भाज्या वाफल्या होत्या, त्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप टाकलं. टोमॅटो केचप छान मिक्स झालं. त्यानंतर ती ताटामध्ये थंड व्हायला ठेवलं. आता भिजलेले पीठ छान भिजलं होतं. भिजलेल्या पिठाच्या ना मी छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतल्या, 5-6 एकदम छान, एकदम पातळ बारीक अशा चपात्या लाटून घ्यायच्या. त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल किंवा बटर किंवा गावठी तूप काही पण लावू शकता, थोडं थोडं लावायचं. त्यावर थोडंसं पीठ टाकायचं. त्यानंतर पुन्हा 1 पोळी अंतरायची, पुन्हा तूप लावायचं. त्यानंतर पीठ टाकायचं. असं 5-6 पोळ्या एकावर एक थर करायचा आणि या पद्धतीने असा रोल बनवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने रोल करून जर एग रोल्स बनवले ना तर खूप क्रिस्पी आणि क्रंची टेस्टी होतात छान. तर या पद्धतीने व्यवस्थित असं हे आवळून व्यवस्थित तो रोल बनवून घ्यायचा आणि त्याच्या अशा या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने लाट्या पाडून घ्यायच्या. लाटी व्यवस्थित हातावरती दाबून घ्यायची आणि या पद्धतीने मस्तपैकी एकदम पातळ अशी, जितकी पातळ होईल तितकी पातळ चपाती लाटून घ्यायची. तर मी एकदम पातळ अशी छान चपाती लाटून घेतली. तोपर्यंत तवा मी तापत ठेवलेला होता कमी आचेवरती आणि तव्यावरती आता मी चपाती भाजून घेतली. तर चपाती ही आपल्याला एका बाजूने थोडीशीच भाजायची आहे आणि दुसऱ्या बाजूने एकदम छान भाजून घ्यायची. तर एका बाजूने थोडी का भाजायची, कारण आपल्याला नंतर त्यावरती जे अंड्याचं ऑमलेट आहे ते टाकायचं आहे आणि मग ती दुसरी बाजू शेकवायची आहे. तर हे बघा या पद्धतीने तर मी एक बाजू शेकून घेतली आहे. अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या अगोदर शेकवून घेतल्या. त्यानंतर मी जे बॅटर अंड्याचं फेटून ठेवलं होतं ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्यात एक ऑमलेट काढून घेतला आणि जी पोळीची कमी भाजलेली बाजू आहे ती वरती घेतली आणि जास्त भाजलेली बाजू खाली टाकली. त्यानंतर मी ज्या थंड करत भाज्या ठेवलेल्या होत्या त्या अशा उभ्या या पद्धतीने ठेवून त्यावर थोडंसं टोमॅटो केचप टाकलं आणि दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि त्याला पुन्हा मी बटर लावलं वरतून. तर मस्तपैकी क्रिस्पी क्रंची आपले एग रोल्स तयार आहेत. त्यावरती एग रोल आणि चिली फ्लेक्स टाकलं. तर छानपैकी आज आमचा मस्त एग रोलचा बेत आहे. तर या सर्व खायला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.